चित्त समाधान तरी विष वाटे सोने. या अभंगात संत तुकाराम महाराज आपल्या पहिल्या ओळीमध्ये म्हणतात की मनुष्याचे जीवन दोन घटकावर आधारलेले असते, बाह्य परिस्थिती आणि अंतःकरणाची अवस्था. बाहेरील परिस्थिती कितीही अनुकूल सुखकारक असली तरी मन शांत नसेल, समाधान नसेल तर त्या सर्व सुखाचा काहीच अर्थ उरत नाही. जेव्हा मन अशांत असते तेव्हा सोन्यासारखा अमूल्य खजिना देखील विषयासारखा वाटतो. या ओळीत संत तुकाराम महाराज मानवी मानसिकतेचा अद्भुत सत्य अनुभव मांडतात. समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. समाधान असेल तर साधे अन्नही प्रसादासारखे वाटते. समाधान नसेल तर राजवाड्यातही सुख देखील काट्यासारखे भासते. बहु खोटा अतिशय जाना भले सांगो काय. दुसऱ्या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात की बहु खोटा अतिशय असे म्हणत ते सांगतात की जो स्वभावाने खोटा आहे त्याच्यापाशी सत्य निघून काहीच उपयोग नाही. कारण खोटेपणा हा विचारांचा, वृत्तीचा, जीवनाचा भाग बनलेला असतो. अशा व्यक्तीला सत्य सांगितल्यावर राग येतो, विरोध निर्माण होतो, पण बदल होत नाही. म्हणून ते म्हणतात जाना भले सांगो काय, म्हणजे अशांना चांगले सांगूनही फायदा नाही. मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे. तिसऱ्या चरणात ते मनाच्या तळमळीचा प्रभाव समजावतात. मन अस्वस्थ असेल, इच्छा अपूर्ण असतील, राग द्वेष मनात दाटलेला असेल तर शरीराला स्पर्श करणारे चंदन देखील उष्ण वाटते. चंदन हे शीतलतेचे प्रतीक, शांततेचे प्रतीक. पण व्यक्तीची मनस्थिती खराब असेल तर जगातील सर्व सुखे शांतीचे साधन निरुपयोगी वाटतात. याचा अर्थ शांतता बाहेरील वस्तूमध्ये नसून मनात आहे. तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा. तर या शेवटच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज दुजाभावाचा निषेध करतात. दुजा म्हणजे द्वैत, दोनपणा, मनाचे विभाजन. भक्तीमध्ये, साधनेमध्ये, संबंधामध्ये किंवा व्यवहारात जर मन एकाग्र नसेल, प्रामाणिक नसेल तर प्रत्येक गोष्टी बोचकारक ठरते. उपचार म्हणजे प्रयत्न. ते कितीही केले तरी मन एका दिशेला नसेल तर पीडा वाटते. तसेच देवादेवतेची पूजा केली तर पण मनात स्वार्थ, ईर्ष्या, फसवणूक, लोभ असेल तर ती पूजा देखील मनाला वेदना देणारी ठरते. म्हणून तुकाराम महाराज सांगतात दुजा भाव टाका, मन कर एक करा, भक्ती प्रामाणिक करा. या अभंगात संत तुकाराम महाराज मनुष्याच्या चित्तवृत्तीचे खोल वास्तव उलगडतात. ज्याचे मन असमाधानी आहे त्याला जगातील सर्व सुख, सोने नाणे, संपत्ती हे सर्व विषयासारखे नकोसे वाटतात. जो मनुष्य खोटा मार्गाने वागतो त्याला सत्य सांगूनही काही लाभत नाही, कारण तो स्वीकार करण्यास तयार नसतो.